ही परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गाची। तर मुंबईत रविवार मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले। महायुती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली, गोवंडी, वांद्रे आणि जूहू हे भागही जलमय झाले। आता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी, असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला। बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग या सगळ्या घडामोडी होत असताना झोपले होतं का? मेट्रो 3 मार्गाचं काम अपूर्ण असताना उद्घाटन का केलं, असे प्रश्न लोंढे यांनी महायुती सरकारला पत्रकार परिषदेतून विचारले। हे सगळं सुरू असताना या मंत्रिमंडळामध्ये कारवाया का होत नाही? अधिकारी तुमच्या प्रोटोकॉलसाठी आहेत का? मान्सूनचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर का फॉलो होत नाही? आणि लोकांना का तुम्ही सोडून दिलाय का भरोशावर? मरा तुम्ही, आम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळे आहोत का? इंजिनिअरिंग डिझाईनच्या कॉम्प्रोमाइज करण्यात आले? 6 गेट का नाही, 3 गेट काय आहेत? आणि किती व्हिजिट झाल्या? किती मंत्र्यांच्या व्हिजिट झाल्या? किती कन्सल्टंटच्या व्हिजिट झाल्या? किती इंजिनियर्सच्या व्हिजिट झाल्या? किती बीएमसी कमिशनरच्या व्हिजिट झाल्या? हे त्यांनी सांगावं जनतेसमोर, नाही तर मग कारवाई करावी। पाऊस हा 8 वाजता सुरू झाला, 12 वाजेपर्यंत झोपले होते तुम्ही। 12 वाजेपर्यंत कुठलीही हालचाल जी आहे ती बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडनं किंवा बीएमसी कडनं किंवा तशा पद्धतीचे निर्देश डिझास्टर मॅनेजमेंट मिनिस्ट्रीकडनं किंवा एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या डिपार्टमेंटकडनं का आले नाही? महाराष्ट्राचं देशाचं लक्ष जे आहे ते अत्रे मेट्रो स्टेशनवर झालं होतं। 17 दिवसापूर्वी तुम्ही त्याचं फार पूर्वीच उद्घाटन केलं होतं आणि त्याचे कसे 3-13 वाजले, देशभरात वाजले, हे का झालं याच्यावर तुमचं लक्ष नव्हतं का? वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज पाहणी दौरा केला।